चला तर मग रेसिपींना सुरुवात करूया. हा आहे आमच्याकडे धनतेरसच्या दिवशी खाल्ला जाणारा प्रसाद. आरोग्यम धनसंपदा म्हणून या धान्यांची पूजा केली जाते. आणि हा आहे लक्ष्मीपूजनाचा प्रसाद. या दोन्ही प्रसादामध्ये थोडाफार फरक आहे. गूळ आणि बताशे बेंड बाजूला केलेले आहेत. या आहेत साळीच्या लाया. दिवाळीच्या सणामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पूजेचा मान असलेल्या ह्या साळीच्या लाया. या साळीच्या लाया फारच बहुगुणी आहेत. लक्ष्मीपूजनापासून ते तुळशी लग्नापर्यंत या लायांचा वापर केला जातो. या लाया खूपच पौष्टिक आहेत. तुम्ही या लायांचं काय करता? लहानपणापासून आमच्या घरामध्ये या लाया जास्तीत जास्त मुलींना दिल्या जातात. या लायांचे अशा पद्धतीचे पाट काढून घ्यायच्या आणि लाया स्वच्छ करून घ्यायच्या. या लाया खूपच उपयुक्त आहे. यासाठी मी ग्लासमध्ये अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आणि थोडेफार आपल्याला किती लागणार आहे त्या प्रमाणात या लाया त्यामध्ये पाण्यामध्ये भिजवायच्या आहेत. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी या लाया खाऊन हे पाणी प्यायचं आहे. सगळ्यात प्रभावी म्हणजे मासिक पाळीमध्ये कुठलाही प्रॉब्लेम असेल तर या लायांमुळे तो कमी होतो. पूर्वीच्या काळी पाळी संदर्भातील प्रॉब्लेमसाठी वाईटसाठी तांदळाचं पाणी पिलं जायचं. तर तांदळाच्या पाण्यामुळे जो फायदा होतो त्याच्यापेक्षा दुप्पट पटीने या लाह्यांचा फायदा होतो. मला ही माहिती माझ्या आजींकडून मिळालेली असल्यामुळे मी तुमच्यापर्यंत ती पोचवलेली आहे. चला आता आपण मसाला बनवूया. जो लक्ष्मीपूजनाचा प्रसाद आहे त्यामधील बताशे, गूळ आणि बेंड बतासे, काजू, बदाम हे सगळे ड्रायफ्रूट्स बाजूला करून घ्यायचे आहेत. पहा दोन्ही प्रसादांमधला फरक. लक्ष्मीपूजनाला सर्व ड्रायफ्रूट्स वापरले जातात, परंतु धनतेरसच्या दिवशी जे आरोग्याला हितकारक आहेत अशाच वनौषधींचा वापर केला जातो. ह्या सगळ्या वनौषधी आपल्या स्वयंपाकघरात भरपूर आहेत आणि हा प्रसाद धनतेरसच्या दिवशी कच्चा खाल्ला जातो. त्यामुळे भरपूर फायदे आहेत. आणि यामध्ये ड्रायफ्रूट्स पौष्टिक जरी असले तरी धनतेरसच्या दिवशी ते प्रसादामध्ये वापरले जात नाहीत. लक्ष्मीपूजनाला मात्र ड्रायफ्रूट्स वापरले जातात. या मसाल्याची रेसिपी सुमाज किचन चॅनलवर अपलोड केली आहे. जरूर पहा. धन्यवाद.